मोर्या परब्या ये अरे सकाळपासून मी म्हणलं कोण येणार आहे मला पहिला भेटायला तर तू आलाच माझ्या दोस्ता. जाम भारी वाटलं रे जाम भारी. अरण्या स्ट्रॉबेरी कलरचा कुर्ता, पांढरा लेहंगा, वसाड्या, माझ्या नाटकाचं प्रमोशन आहे आणि तुला नवीन कपडे. दिस इज नॉट फेअर. वसाड्या आज माझा बर्थडे हाय. काय सांगतोस काय? माझा बर्थडे. अरण्या तुला वाढदिवसाच्या हलू हलू काय झालं? हलू का? वसाड्या तुला कळत कसं नाही? का हलू हलू का? माझ्या घरातल्या माणसाने कुणी पण मला हॅपी बर्थडे केलेला नाही हाय. काय सांगतोस काय? ते वसाडे असं दाखवतात आहे आम्ही विसरलोय पण संध्याकाळी मोठं सरप्राईज मला देणार आहे. वा वा वा. अरे लहानपणापासूनच आम्हाला सरप्राईज द्यायची सवय. आमचं घरानेच म्हणजे तुला सांगतो सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? माझी बायको आहे का ना, दर 2 वर्षांनी मला सरप्राईज द्यायची. काय बोलतो? अहो मला दिवस गेले. जवळ 18 वर्ष तिने मला सरप्राईज दिला का नाही? 9 पोरं होती. किती? 9. काय साठायचे? एकाच्या पण लक्षात नाही माझा वाढदिवस. काय सांगू तुला? अरे आमच्या फॅमिली ग्रुपवर जर मेसेज आला माझा वाढदिवस आहे तरच माहिती पडतो का नाही. पण साले तुझं कौतुक आहे. तुला 2च पोर आहेत पण त्यांच्या बरोबर लक्षात आहे तुझा वाढदिवस. अरे म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब. बस 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 बरं चाय पिणारच तू? दिलीस तर घेन ना कावडी असं म्हणतो. होय ते. सुनबाई ओ अगं मोरे आले चहा घेऊन ये. हो आणते बाबा. काय रे काय द्या तुझा वाढदिवस कधी असतो रे? 4 ऑगस्ट 1945 साल. वसड म्हणजे तू 77 वर्षाचा आहेस. 77 ना, मी 77 वर्षाचा आहे का? अरे हो वाचड्या पण तसं कॅरेक्टर नाही पकडलेलं आहेस तू. अरे गोस्वामी सर सुद्धा काल असंच बोलले. काय? पण मी त्यांना बोललो काय? एक तर मी वाक्य पकडू शकतो नाही तर वय पकडू शकतो. वय पकडला तर वाक्य सुटणार आणि वाक्य पकडला तर वय सुटणार आणि दोन्ही पकडली तर स्किट सुटणार. बरोबर आहे बरोबर. मी त्यांना बोललो तुम्ही काही तर तुमचा ठरवा. तर मला बोललो तू वाक्य पकड, अरुणला जे काय पकडायचं तर पकडू दे. आणि कसं आहे अरण्या, आपण दोघांनी पण जर वय पकडले ना तर आपल्या वाक्याची लय पालापल होते नाही. तुला माहिती आहे ना श्याम तुनी मी एकदा केलेलं होतं स्किट बघ. इकडे तिकडे सगळी वाक्य हो वाचड्या नको त्याला नको का नको वाचड्या बंद झाल्याचं आठवण. बाबा बाबा चहा घ्या. मोर्या बाबा नाही बाबा तो तुमच्यासाठी आहे. स्पेशल चहा केलाय मी तुमच्यासाठी. मोर्या काका हे घ्या. काय काका काय म्हणताय? बस अगदी उत्तम सगळं चाललेलं आहे. काय घेऊन बाई आज आमच्या काय काय झालं बाबा? काय झालं? अरे कुठं काय काय नाही आपलं काहीतरी बोलतो. जल्दी थंड आहे. काय ग असू दे. आत्ता गरम करून आणला काका. काय ग छान दिसतेस आहेस. थँक्यू. मस्त नटलेस आहे मला जाम आवडलं. काय म्हणजे आज कोणाचं काय एवढं तू छान नटलीस आहे? बाबा काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे तिकडे जायचंय मला. असं काय करता हो बाबा? सारखं चहा घ्या. अजून गार होईल काका चहा घ्या. बरं याच्यात साखर टाकलेस आहेस ना तू? काय झालंय हो आज तुम्हाला? काल आपलं काय ठरलं होतं? काय? आजपासून तुम्ही अडुळसा आणि कडुनिंबाचा पाला असलेला चहा घेणार डायबिटीस साठी. तो केलाय मी तुमच्यासाठी स्पेशल. घ्या ना. हा बाबा तुम्ही बोलत बसा मी आले. हा घेऊन जा जरा गरम करू ना बाई. काय हो काका? अरण्या हे अरण्या मेला तोंड का वाकडं केलं? अरे करून याचं काय वाचाड्या तोड वाकडं. हा चाय उडून सांग कुडुलिंबाचा कुणी बापसाने चाय बनवलं होतं. मला वाटलं आज काहीतरी स्पेशल आहे काहीतरी माझ्याकडे स्पेशल बनवत पण नाही वाचडी विसरले. सरप्राईज देतील का? काय अरण्या मी तुला सांगतो तुझ्या घरातले ना तुझा वाढदिवस विसरले. अरे नाही वसाड्या
ते मुद्दाम करताय होय ना? संध्याकाळी एकदम मोठं सरप्राईज देणार आहेत मला. देतील गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अरे काय काका कसे आहेत? बस बरे आहेत ना? आयुष्यमान भव. हा? थँक्यू. म्हणजे माझा पोरगा दिवसभरात म्हणजे पहिलं तू मला विश करशील मला वाटलंच नव्हतं यार. कसलं विष? शूज आहेत खाली माझी. नाही अरे कसं आहे आम्ही दोघं ना विषामृत खेळत होतो. आम्हाला वाटत तू पण खेळतोस की काय आमच्या बरोबर. विषामृत. तुम्ही दोघं त्या ढाचे. नाही रे. काय काका, त्या दिवशी तुम्ही लपाछुपी खेळत होतात. हो. बाबा तिकडे गच्चीत लपले होते. विसरून घरी गेलात तुम्ही. दिवसभर उन्हात बसले होते तिकडे. तेव्हापासून कसे कर पडलेत बघा. असू दे रे. आणि तुम्हाला कशाला हो? नको त्या वयात नको ते खेळ खेळायची सवय आहे तुम्हाला. हो. नका असं करत जाऊ. एक असू द्या, थांबा बघतो. बघू दे. हा. बस रे तू बस. सरप्राईज. अरे जा. सर काय केक? केक? हो सर. खाल्लाय आता खरी मजा. होय. चेतू, ओ केक मागवला होता? काय काय झालं? केक मागवला होतास का? मी हा? नाही, केक आलाय. हा. मी ना दत्तूनी मागवला असेल. दत्तू हाय. दत्तू हा? तू केक मागवलायस का? नाही अरे नाही. नाही, आमचा नाहीये. तुमचा नाही आहे नाही. ते धनंजय माने इथेच राहतात. हो इथेच राहतात. वा वा. मग मस्त नाटक आहे. एकदा बघायला या. मी जाम चोपतो का नाही. स्वतःच सांगाल? त्यांना पण ठेवा काहीतरी सांगायला. आलेत ते. हा? हो झालं का? चला. ते धनंजय माने. ते शेजारी राहतात, इथे नाही. हो का? हा, जाऊ सॉरी दे, सर. चला. असू द्या. चला अरे हा. तयारी करा. चला. अरे केक गेला. अरे झाले ते काय वसाऱ्या औरूचा केक माझ्यासाठी मोठा केक घेऊन येणार आहे ते. काय सांगतो तुला माहिती आहे ना काय? मला असा मोठा केक आवडतो. त्यांना माहिती आहे तो पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. पण तुला सांगतो बघ काय? अरे तुझ्या घरातली माणसं ना तुझा वाढदिवस विसरलेत. आपण त्यांना सांगूया. अरे सांगितलं तर वसाऱ्या कळलं ना. सरप्राईज फुटल तुला कळत कसं नाही. त्यांना पण कळू दे. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. मी पण त्यांना दाखवतो मला काही कळलेलंच नाही आहे. अरण्या आपल्या दोघांचा इतिहास आहे. काय आपण असा दाखवतो आपल्याला कळलेलं आहे पण आपल्याला काहीच कळलेलं नसतं. माझं ऐक तू त्यांना कन्फर्म आहे की त्यांना माहिती आहे. बाबा हा? काय झालं? काय नाही. बरं ऐका ना, आम्ही जाऊन येतो. हा. तुमच्यासाठी भात लावून ठेवलाय. बरं. लोणचं भात खा. हा. आणि हवं तर रात्रीची डाळ घ्या. हा आम्हाला उशीर होईल. आणि दत्तू पण जाणार आहे बहुतेक मित्रांबरोबर जेवायला. तुम्ही जेवून घ्या आणि झोपा, आम्हाला उशीर होईल. हा चल. चला येऊ येतो का बाबा? काका. येतो काका. हे अरण्या हा. अरे आता कन्फर्म तुझं घरचं विसरले तुझा अरे वाढदिवस. गप वसाड्या. आता बाहेर जातील ना, बाहेरनं सरप्राईज मला घेऊन येतील. व? 5 बोलला की दे सरप्राईज बाबा. वा वा वा. 1 मिनिट मी लगेच बोलतो. 1 2 3 4 5 सर 1 मिनिट सरप्राईज. बाबा चावी दे जरा. अरे वसाड्या असं नाही बाबा. सरप्राईज घ्या. कवरी डिलीट टाकतोस वसाड्या. काय बोलताय? चावी गाडीची राहिली ती द्या ना. गाडीत केक आहे. काय बाबा काय चाललंय तुमचं? काय? चावी द्या ना, उशीर जाऊ दे, मीच घेतो. ए, सांग त्याला. मोबाईल मग राहिला होता. थांब वसाड्या. हं? खरंच तू गाडीची चावी घ्यायला आलाय? हा, हे काय गाडीची चावी घ्यायला चालूय? तुला माहित नाही खरंच आज काय आहे ते? काय आज? अरे वसाड्या आज माझा बड्डे आहे. बड्डे आहे माझा. काय? मला वाटलं तुम्ही कालपासून नाटक करताय पण खरंच बसवून तुम्ही विसरलात. रात्री 12 वाजता तुम्ही याल, मला सगळे बड्डेचं विश कराल म्हणून मी चादर अंगावर घेऊन झोपेचं नाटक करत होतो. पण वसडे 3 वाजले तरी तुम्ही कोणच आलात नाही. मरू दे वसड्या, ते कालचं मरू. पण आज सकाळी काय, आज माझा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही मग काहीतरी स्पेशल कराल. माझ्यासाठी आवडतं निवडतं काहीतरी गोड कराल. पण तुम्ही वसड्यानो लोणचं भात खायला सांगताय आणि उरलेली कालची डाल. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि आज माझ्या मित्रासमोर तुम्ही माझी इज्जत काढली.
आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेला. बाबा काय बोलताय तुम्ही? कशाला चिडताय एवढे? आज तुमचा बर्थडेच नाहीये. हं? तुमचा बर्थडे 22 मेला असतो. आज 22 एप्रिल आहे. म्हणजे आज माझा वाढदिवसच नाही. नाही म्हणजे नाहीच आहे. नाही हायच नाही. नाही बाबा. सॉरी 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 सॉरी, तुम्ही परत जिवंत झालात. काय? अरे ते मी मगाशी रागाने बोलून तुम्ही माझ्यासाठी मेलात ते कॅन्सल. तुम्ही परत जिवंत अरे झाला. बाबा काय तुमचं? आणि तुम्हाला कसं वाटलं आम्ही तुमचा बर्थडे विसरू? हा? आणि या वर्षी तर तुमची 65 आहे. हा? जंगी प्लॅन. नाक्यावरचा हॉल बुक केलाय. तुमचे लहानपणीपासूनचे सगळे मित्र बोलवले आहेत. सगळे पाहुणे येणार आहेत. करण्या तुमची 65 अशी सॉलिड करतो ना, बघा बघता पुढच्या महिन्यात. आणि बाबा असंही तुम्हाला वाटतंय ना आज तुमचा वाढदिवस आहे, करू आज आपण सेलिब्रेट. 65. बोलवा मित्रांना, हो. मस्त सेलिब्रेट करू आज. आहे ना, पण वाजडे पुढच्या महिन्यात आहे ना माझी पुस्तक ती. मग असू द्या ना, तेव्हा पण सेलिब्रेट करू. आणि कसं आहे बाबा, या वयात माणसांचं वर्ष सेलिब्रेट करण्यापेक्षा प्रत्येक महिना सेलिब्रेट केला पाहिजे. लव यू बाबा. लव यू टू. हॅपी बर्थडे. अरण्या खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला.